एका लग्नाची दुसरी गोष्ट। कसं झालं ना की त्या दिवशी मी तुमच्याकडे आले आणि एकदम एवढी माणसं बघितली आणि थोडीशी बिथरले। म्हणजे कसं होतं ना की लहानपणापासून माझ्या घरी मी आणि पप्पा दोघंच, त्यामुळे एकदम अशी खूप माणसं घरात असण्याची मला मुळातच सवय नाही आहे आणि आपली पर्सनल स्पेस अशी इतक्या माणसांमध्ये शेअर करायची। तुझ्या आईंबरोबर हळदी कुंकवाला गेले, मस्त वाटलं, मला छान वाटलं। म्हणजे आमची परवापर्यंत ओळख नव्हती पण त्या आज इतके लाड करत होत्या माझे, त्यांच्यासाठी मी खूप महत्त्वाची होते। म्हणजे माझे पप्पा सोडून मी दुसऱ्या कोणासाठी तरी इतकी इम्पॉर्टंट आहे, हे फीलिंग खूप छान होतं। म्हणजे आहेसच ना तू तिच्यासाठी खूप महत्त्वाची। आता तुझ्यामुळे तिला बसल्या जागी चहा मिळणार आहे ना। नाही, चहा नक्की चांगला मिळेल, पण बाकी स्वयंपाकाची बोंब आहे सगळी। काय? हो, घरी पप्पा करतात सगळा स्वयंपाक, मी नाही करत, तुला कळेलच लग्नानंतर। म्हणजे आता परत आपलं लग्न होतंय? हो। अरे खर्च वाचवतोय तर ठीक आहे, लग्न अगदी साधेपणानं कर, पण साखरपुडा अगदी थाटामाटात झाला पाहिजे। काय हे बघ आई, तो किती हट्टी आहे तुला माहिती ना, तुझ्यासारखाच आहे तो। इतक्या महत्त्वाच्या लग्नाला तयार झालाय तो। आता आणखीन काही हट्ट घेऊन गेलो ना का त्याची लग्न मोडून बसायचा तो। त्यापेक्षा बेस्ट वे तो म्हणेल ती पूर्व दिशा, असं मी ठरवलेलं आहे। हे बघ, लग्न साधेपणानं करायचं ना, मग साखरपुडा थाटामाटात करायचा। काय सांगितलंस की नाही देवकी वहिनीनं? काय लग्न मोडलंयस ते? काय कुणी मोडलं लग्न? काय काय म्हणालीस? काय पप्पा? ते नीट ऐकू नाही आलं मला, काय म्हणालीस? काहीही लग्न बिग्न मोडलेलं नाहीये। म्हणजे आता लग्नाला तयार आहेस तू? लग्न न करण्याचं ते भूत गेलं डोक्यात। ती असं म्हणली की लहानपणापासून ती एकटीच राहिली आहे तिच्या पप्पांबरोबर, तिला माणसांची सवय नाही आणि आपल्याकडे एकदम एवढी सगळी माणसं बघून ती घाबरली, असं ती म्हणाली। आणि असं झालं असेल रे, आपल्याकडली मंडळी माहिती आहेत ना तुला, सगळे अतिउत्साही आहेत। पण मस्त वाटलं यार, मला खूप आनंद झाला। आय एम रिअली प्राऊड ऑफ यू। आता तू आमच्या पंक्तीत आलायस, ऑल दी बेस्ट। घना दादा, तुला माई आजींनी बोलावलंय का? सरळ सांग, साखरपुडा व्हायलाच पाहिजे। साखरपुडा व्हायला हवा? नाही नाही, नो वेज नो वेज, हे शक्य नाही, साखरपुडा नाही होणार। साखरपुडा नाही होणार? रजिस्टर लग्न करणाऱ्यांनी साखरपुडा करूच नाही असं कोणी लिहून ठेवलंय का? बरोबर आहे, अजिबात बरोबर नाहीये। दादा तू जरा शांत राहा। आता वल्लीच्या भावाने नाही केला साखरपुडा, हा, आणि मग केलं रजिस्टर लग्न। माझा आणि राधाचा निर्णय झालेला आहे, साखरपुडा नाही। हे बघ ना, साखरपुडा नाही। हे बघ शामराव, मला तुझं उत्तर हवंय आत्ताच्या आत्ता, आणि ते सुद्धा होय म्हणून। काय? हो नाही। आय एम रिअली सॉरी माई आजी, बाबा, आई, काका, साखरपुडा होणार नाही। काय? कमॉन पप्पा, साखरपुडा म्हणजे काय इंजेक्शन आहे का? कधी दिलं तुला कळणार पण नाही। काय बोलताय तुम्ही? नाही नाही, साखरपुडा वगैरे नको। आणि मग ते सगळी खूप माणसं येणार, मग तुम्ही म्हणणार की याला बोलवलं आणि याला नाही बोलवलं तर हा चिडेल, याला बोलवू नाही, मग ते इगोज, ते इश्यूज नको, साखरपुडा नको। आणि पप्पा, किती माणसं आहेत त्यांच्याकडे। साखरपुडा होणार म्हणजे होणार, अँड दॅट्स फायनल। लग्न कोणाचं आहे, तुमचं का माझं? साखरपुडा होणार नाही म्हणजे नाही, आणि इट्स फायनल। अरे एका लग्नाची दुसरी गोष्ट।